होय हो कसं करा बाई मला तर काहीच कळा ना बाई कित्येक दिवस सहन करायचं हे असं हां मला तर लय टेन्शन येऊ राहिलं बघा. अगं मग आता काय करते आपलं एकटं वाणिकीचं पोरग कधी आजारातील येतं कधी येतं बरोबर की नाही. हो ना बाई काय करावा त्याच्या जीवाला नको धोका दाका त्याच्यासाठी तर किती बाई खेट्या खोट्या घातल्या आणि त्याच्यासाठीच हे सारं सहन करणं पहा आता. पण मला ना लय वैतागाला नको नको झालंय पहा मला. मग आता काय करते बोल. हां असं डोळ्याने ना पाहून असं ना जीव जळतो बघा असं वाटतं काय करावं काय नाही पण काय विलाज नाही आहे त्याला. आता आपले हात आहे ना दगडाखाली दबले हो. असंच राहायचं आता गपचीप पोराला काही कळून द्यायचं नाही जरा बाई पण असं गपचूप राहून कसं चालायचं हो. मग आता काय करते हां सांग काय करावं बाई आणि काय नाही असं अवघड जागेचं दुखणं झालं हो. हां लय त्रास चालला लय त्रास पण आता तसंच खाल्लेलं अन्न अंगी लागा ना बाई माझ्या तर मी खाते अन्नाला आणि ते अन्न खाते मला असं झालं बघा. मी तर रात्री जेवलं तरी आहे का सांग बरं. आता तुम्ही बेला जीवाला खाऊ नका बाई तुम्हाला बरं नसतंय आणखी काही कमी जास्त झालं तर काय करायचं हो जे होईल ते होईल काय करावं आता सगळं काही त्या परमेश्वराच्या भरोश्यावर द्या सोडून खरं बाई आता. बरं आहे का म्हातारा म्हातारी हो सरक ना पलीकडे नुसतं बसायला लागत. हे काम धंदे नसते का तुम्हाला दोघाला कधी बघितलं का हायच बसलेली तर पलंगावर काय पद्धत आहे का नाही. पाहुणे आलेत घरी चहा पाणी करावा. अहो गपची बसावं नका डोक्याला ताण देऊ आमच्या पहिल्याच आम्ही लय वैतागलेलो आहे बरं का तुम्हाला सांगून ठेवतो आम्ही. वैतागलो माझी हा मला काय सांग आता मी काय तुमचं घर नाही करायला आलो इथं. तुम्ही लय वरडार न करत जो बरं का. एक तर मला बरं नाही वाटत तुम्हाला सांगतो. पहिले ते आजारी असतात त्यांना कमी जास्त झालं काय मग काय मला मला काही घेणं देणं नाही. तुम्ही आज जरी मेले ना माझ्यासाठी चांगलंच आहे कळलं का. आजारी हे ते आहे का तोंड पाडायला काय झालं. तुमचं टेन्शन पाहिजे ना आम्ही आजारी पडायला आलो आता एखाद दिवशी आम्हाला ना काही होऊन जायचं नाही तर. नाही नाही तुम्हाला आहे ना काय चाललंय काय चाललंय काय ते मला म्हणतात माझं टेन्शन आहे. हा टेन्शन त्यांना कसं काय तुम्ही बोलताय काय पण. नाही नाही काय नाही बाई आम्ही काही मी नाही बोललो सांगितलं बाई. होतं, तोंडातून आवाज काढायचं नाही, नाही नाही. मी सांगितलं होतं ना त्याला काय नाही बोलायचं म्हणून. हा मी काय केलं ते म्हणे टेन्शन आहे आणि तुमच्यामुळं आम्ही जायला बसलोय. मला काय करायचं आज मेले तर मेले. एक ते काम- इथं आलं तुम्हाला कळत नाही चहा पाणी द्यायचं कसं का सांगावं लागतं. कळत नाही का काय वळू नको घशातून आवाज काढू नको शिकतोय ते कोंबीन. देते 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 लवकर सोन बाई असं काय करते ग. ए म्हाताऱ्या जास्त करायचं नाही समजलं काय ना. करायचं त्यांना काही नका बोलू मला बोला. टाका टाकीन ना. असं नको त्यांना काही नका बोलू मला बोला काय बोलायचं ते. त्याला बरं नाही राहते एक हा? तर. मग तुला कळत नाही माणसं घरी आल्यावर त्यांना काय करायचं चहा पाणी द्यायचं असतं ना. माझं लेख जर येत असतानाच तर ही वेळ नसती आली आपल्यावर. हिला ना आता तुला मी आधीच सांगते बरं का शांत बसा नीट चल इथं उठ. सुनबाई असं नको करू ग आमच्या ए, घरात नाही कोण का सुनबाई? आता. कोण नाही मी तुझी निघ इथून चल. नखरे नको करू उठ रडत नको बसू यु नो. नाटक करती रडायचं डंगरी उठ इथून. जाते जाते. हे बघ नाही झाप कसं बघत नाही. ए उठ तुला काही काम नाहीत का. हा अगं तुझ्या बापासारखे ते इतके नको हाल करू त्यांचे. कोण माझे बाबा सारखे. ए मला हे बाप बीप काही कळत नाही तुला मी आधीच सांगते नीट राहायचं माझ्या पुढे ना तोंड अजिबात चालवायचं नाही नाहीतर तोंड फोडून टाकीन समजलं ना. आणि हा तुम्हाला काय सांगितलेलं माहितीये ना एक शब्द नाही काढायचा तोंडातून बरं का तुमचा लेख आल्यावर. आणि हो आता ना तुम्ही दोघं नवरा बायको आहेत ना तर ना स्वयंपाक जाऊन करायचं दोघांनी मिळून करायचं. आणि मी चालली आता बाहेर मी यायच्या जर स्वयंपाक रेडी नसेल ना तर मी तुला बघ काय करते मग. करते आणि कोणाला सांगितलं बरं का इथं काय चाललंय कोणाला जर सांगितलं ना तुमच्या लेखाचं काही खरं नाही. नाही त्याचा रात्रीतून गेम करून टाकू. हा 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 समजलं ना काय बोललं आलं का डोक्यात काय गेलं कुठं बाहेर. हा? काहीच नाही करू बघा. काहीच ना करू मग नीट राहायचा. आम्ही घबराव भाऊ घबराव. जे सांगितलं ते करायचं. नाही तुम्हाला आहे ना तुमचं पोरग दिसणार नाही बरं का. आणि दोघांना एकच वॉर्निंग देते घशातून जर आवाज निघाला तर माझ्यासारखी वाईट कोण नाही लक्षात ठेवायचं. आम्ही काही नाही करत पण आमच्या लेकराला काय न करू रे बा. आणि कोणाच्या मोबाईलवरून फोन करायचा प्रयत्न पण नाही करायचा. सांगितलं नाही म्हणतात. आमच्याकडे फोन नाही काय. फोनच नाही आमच्याकडे तुम्ही लय शहाणे आहेत. शेजारच्या कडून फोन लावायला बसले तुम्ही दिसते तसे नाही तुम्ही. आणि एवढं नटापटा कशाला पाहिजे. हा कुठं हिंडायला जायचंय. आंघोळ केलं आताच. आंघोळ केल्या स्वयंपाकाचं नाही ध्यान
येते आंघोळी आंघोळी केली, करताय अंगाचा वाशेवर राहिला यांच्या आंघोळी केल्या. हे असं नटापटा नको ठेव, जा काम कर. चल रे आपण जाऊ. फिरायला जाऊ आपण. हा आम्ही चाललोय फिरायला. जर कुणाला सांगितलं तर बघा. अरे, मला भूक लागली बरं का. हा आलेले स्वयंपाक रेडी ठेवायचा, भूक लागली. चल उठा काम करा. चल नुसते बस थोबड घेऊन. स्वयंपाक कर चल. जाते ना अगं मला उठता येत नाही ना बाई लगेच. अशी कमरेत लाथ घालीन ना बरोबर उठशील. उठते नाटक नाही करते तू. जाय ना आहे डांगऱ्या कांदा बिना चूर लाग जाय. आई ग होय हो. अगं मी काय म्हणतोय लय ठणकत शाले डोकं लय ठणकू तो राहिलं. डोकं दुखत आहे तू आराम कर ना. काय मी जाडीतो दे इकडं. नको बाई तुम्हाला बी बरं नाही, तुम्ही तरी काय काय करता. देते का माक नको बस तुम्ही करते कस तरी गोळी खाल्ली आताच. राहू तू आराम कर. ये नको झालं लय ठणकू राहिलं बघा. आता स्वयंपाक झालाय आता. हा एवढं करते ना घाण झाली ती आली तर आणखीन बडबड करील. बरं तुला कोपऱ्यात दिलो तू हा, मी भरून टाकेल. नको बाई म्हणाला आणखीन कोपऱ्यात कचरा लावला आणि दोघं बसले गप्पा मारीत. हा मग आवर घे मग लोटून. कचरा झाला किती. राहू दे ना आता. एवढं भरते ना. तू आराम कर ना मग. नको बाई आराम कुठं माझ्या नशिबात देवाने लावलाय. हा अजून झाडू चाललंय तुझं. हा झाडलं होतं ना ग मी. परत झाड, त्यासाठीच मी केलंय. झाड झाड. माझं डोकं लय दुख राहिलं आधीच फुटायची वेळ आली बघ. फुटून दे, मी फोडते नाही तर. काढ डोक्याचं काढ. अगं आई ग डोकं दुखतंय. दरवाजाला ठोकीन तुझं डोकं. चल इकडे ये. असं कर. मार इथून झाडू, मार इथून. ए उठ. काढते काढ. ए भाऊ आहे त्यांना नको काय करू रे, त्यांचं बरं नाही रे. काय त्यांना बसवलं रे? पहिलंच हा? झालं का जेवण. जेवण झालंय ना हा? बाई. मग ह्यो कोणता टाइम आहे तुझं झाडू मारायचा. अगं मग ते भाजी बिजी तोडलेच घाण झाले तुम्ही अरे झाडत काम होते. चुकाले ते नाटक करते रडायची. हा स्वयंपाक झालाय. मग काय उपकार केले का. स्वयंपाक झाला म्हणजे तो मला लागत का गिळायला. आज लय उशीर झालाय बरं का स्वयंपाकाला. आज दोघांना मला जेवण नाही. खाल्लेला तुकडा अंगी लागू देताल तेव्हा ना तुम्ही. अगं बाई अंगी नसतं लागलं तर एवढी झाली कशी असते. मग जाड सोड की. हा? अजून किती पाहिजे तुला. मारू माझं जरा अंग दुखत आहे ग. तुला चोपून काढली पाहिजे. काठ्यानं मारायला की काठ्यानं मारलं पाहिजे त्यांना. हाताने काय होतंय लापट झाली अजून ती. तुझं हे पुसून पासून नाही झालं, फक्त झाडूच चाललंय अजून. एवढी म्हातारी झाली का तू. पुसते मी पुसते. हा सगळं पुसायचं आणि आज जेवण नाही, दोघांना लक्षात ठेवायचं. तू पण म्हाताऱ्या, तुला आधीच सांगतो आज जेवण नाही, तुला समजलं ना. अगं त्यांना गोळ्या घ्यावा लागत, जेवल्याशिवाय कशी गोळ्या घेतील. मारून जाऊन दे, मला घेणं नाहीये. असं नको मानू ग, माझं कुंकू येते. कुंकू असं नको मग मी म्हणू. काय करू. हा तुला नाही तुझ्या कुंकवाची किंमत पण मला आहे ना. हा जास्त बोलायला लागली बरं का मग तरी. तू आहे ना थोबड चालवायचं बंद कर. माझ्या पुढे थोबड चालवायचं नाही, तोंड फोडून काढीन तुझं. चला बाहेर. चला बाहेर. बाहेर घ्या ना. चल शाळेचा जेवायला वाढ आम्हाला. पहिला जेवण दे, नंतर हे साफ कर. चला बाहेर. हो बाहेर. एवढं हळूहळू चालतात का. हा मुंगी पण मारणार नाही पाळीवरून. चल बस तिथं. हो तिकडे चल, मला पण बसून दे. तुला ओय, फोन आलाय कुणाचा. तुझ्या नवऱ्याचा. त्यांचा फोन आलाय. नीट अवतार करायचे. जर काय बोलले ना अशी दाबड चेपून काढीन पूर्ण. हे बघा. समजलं ना. जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं आणि सगळं आहे ना व्यवस्थित चाललंय म्हणायचा. नाहीतर इथंच गावात दाबून टाकी बरं का हा जागेवर. समजलं ना. काय बोलणार. चांगलं आहे सगळं इथं नीट. मी उचलतीये फोन. हा हॅलो हॅलो. काय करते का. काय नाही बसली. आई बाबा कुठे. हाय ना इथंच आहे. दे बरं. हा देते. हा देते. तुझ्याशी बोलतो मी नंतर. आईकडे दे पहिलं. बर बोलायचं. हॅलो हॅलो. आई तब्येत कशी तुझी. हा चांगले भाऊ. तू कस.
तू कसा आहे? हा हा मी मस्त आहे. आवाज आला काय आला तुझ्या? काय नाही ते थोडं डोकं दुखून राहिलं. मग दवाखान्यात जायचं ना. हा सुनबाई घेऊन गेली होती ना दवाखान्यात आणि ती डोकं चेपत होती. अच्छा हा हो तिला मी सांगितलंय ना काय झालं लगेच घेऊन जायचं म्हणून. हा तिला काळजी घेते आमची, तू नको काही काळजी करू. काय बीपी वाढला काय तुलाच आवाज कस तरी येतो तुझा? नाही ते तुझा फोन आला ना मला आनंद झाला तर माझे कंठ दाटून मला कधी ना बोलाय बाबाकडे दे. दे हा ना. बोल हा. मला बोलू दे मला कशी. बाबा हॅलो. हॅलो आवाज येतोय तुम्हाला? हा हॅलो. हा काय चाललं तुमचं आलं? काय नाही एकदम मजेत आहे भाऊ. तुम्ही त्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घेताय की नाही? हो घेतो हा ना. हो. आणि कॉल का बरं करत नाही तुम्ही? आता काय आमच्याकडे काय फोन आहे करे भाऊ? तिला सांगतो ना मी, सोनीला सांगतो ना हा. फोन घ्यायचा जा ना तुम्ही. ती करीत राहते ना मग सांगते आम्हाला. तिला सांगितलं की कधी म्हणते मंदिरात गेले. हा एकदम टेपशीर व्यवस्थित काही नाही. व्यवस्थित आहे ना? हो बरं चला हो द्या तिच्याकडे द्या. हो. हॅलो आई बाबांची काळजी घे बरं का. हो तुम्ही नका काळजी करू, खूप तुझी कशी काळजी तब्येत घेते. वगैरे? हा सगळं मी ना खूप काळजी घेते. तुम्ही बिलकुल इथलं टेन्शन नका घेऊ. तुम्ही तिकडे काम करा, तुम्ही तिकडे कामाकडे लक्ष द्या. इकडची बिलकुल तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना इथं. बरं चालेल. मी 8 दिवसात येतोय बरं का. हो येते का लगेच तुम्ही? हो 8 दिवस लागतील तरी मला. बरं या या या. हो 8 दिवसात येऊन दे. आणि काळजी घे त्यांची. बाबांना गोळ्या वगैरे घेऊन येत जा. बरं चालते. मी कुकर लावलाय जरा, मला खूप काम येत आहे. ह्यांना भूक लागली. बरं, थोडी free झाली की call करतो का? हो आई बाबांना खूप भूक लागली तर मी त्यांना देते जेवण लगेच. काळजी घे बाबा त्यांची वाली. माझ्या पाठीमागे तुझे बरं का. हा घेते ना हा बरं चालेल ठेवू का? हो काय चाललंय ग? सांगितलं होतं मधी नको करू म्हणून. हा मला बोलायचं होतं काय बोलायचंय? बोलाय दिल काय ना. बोलायचंय? काय बोलायचं? माझ्या लेकाशी बोलू सुद्धा द्याय ना तुम्ही आम्हाला. बोलत आहे ना. मेलाय का तुझा लेख? दिलता ना बोलून. आवाज ऐकला ना. असं नको म्हणू गे, एकुलतं एक आहे आमचं तेव्हा. लांब राहत लांब राहतो. मम्मी काय करू? त्याच्यामुळेच तो एवढे सगळे हाऊस माझ्या करून राहिले. ए माझी हाऊस काढू नको बर का. समजलं ना? मला तर कळतच नाही एवढे पैसेवाले असून माझी हाऊस काढताय. नीट राहायचं समजलं का? इथं राहायचं ना नीट राहायचं, नाही तर इथून पण हाकलून देईन मी. रस्त्यावर काढीन दोघांना पण. समजलं का? लेकाने गज मोठं बंगला बांधून ठेवलं पण काय करा करमत नाही म्हणून. काय झालं? काय नाही लेकाची आठवण येते. लेकाची आवाज आला म्हटलं मी इथून चालली होती. किती आठवण येते ना लेकाची. मला पण येते. पाहुणे कोणी हे ती कायम दिसतंय ना मला म्हणून म्हटलं कोणी. मावस बहिणी मावस बहीण. हा का? हा अच्छा म्हणजे सोनाचे मावस भाऊ आहे का तुम्ही? हा भाऊ ना बरं नाही का काय? हा बरं नाही तर ना हॉस्पिटलला न्यायचंय, त्यामुळेच मी भावाला बोलले. भाऊजींचा फोन आला होता का म्हणून रडू आला? हा त्याच्यामुळे लयचं बोललं नव्हतं ना. हा का? पण मग ते जास्त रडू राहिले का बरं? ते नाही खूपच ते आठवण आणते ना त्यांना. आठवण येते फोन आला. मला पण आवाज आला. इथून चालले होते म्हणे. हा का? काही दुखत आहे का? कंबर दुखत आहे. कंबर दाब राहिली का ही? हा कंबर दाब. खणखणीत एकदम सगळे. ओके ना? हातपाय दाब. मी तुम्हाला कायम बघते ना म्हणजे असं म्हणून विचारले येतात बॉस. नाही ते काय झाले आईचे खूप हातपाय मग दुखतायत. दवाखान्यात न्यायचं ना दवाखान्यात. मी त्यांना बोलले होते पण ते मला ते कशाला चला, उगाच. आपण घेऊन जाऊ ना. जायचं का? जाय ना ग दवाखान्यात. नको ते आणते ना औषध गोळ्या आणते ती. हा बरं चालेल. एवढं काही नाही सिरियस. नाही ना? हा एवढं काही नाही. बरं मी जा नाही तर मला नेलं असतं आम्ही लगेच थोडासा दवाखान्यात. आवाज यायला लागला. मी चालले होते दुकानात म्हणून म्हटलं बरं मग मी येते. येत जा यावरचे. लवकर ये जाय ना अशी भेटायला का? रोजची रोज. हा का? लय दुखत आहे वाटतं. हा तेच दाबते ना मी दाबते. हळूहळू. तू आली तर बरं वाटलं आम्हाला. हा का? बरं येते मी. हा काय नखरे चाललं तुमच्या दोघांचे? म्हाताऱ्या तुला कळत नाही का? काय हा बरं झालं सांगितलं नाही, नाहीतर आहे ना बस रडू नका. तुमचा कार्यक्रम होता आणि तुमच्या लेकाचा पण कार्यक्रम होता. हा असंच नीट तुम्हाला आधीच राहायचं. सांगते हा. तुला पुढे तोंड खोलायचं नाही ना, प्रयत्न पण करायचं नाही. जरी प्रयत्न केला तर माझ्यासारखी वाईट मुलगी कोणच दिसणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो आमचं कॉलेज पासून प्रेम आहे. फक्त माझी गरीब परिस्थिती होती म्हणून आहे ना माझ्यासोबत लग्न नाही केलं. पण तिला करायचं होतं पण तिच्या घरच्यांनी लावून नाही दिलं.
तुमच्या लेकाकडे पैसा होता सगळं होतं चला फक्त पैशासाठी लग्न केलंय कोणा जाते जेवण देते तुम्हाला गोळ्या घ्यायचे त्यांना आम्ही उपाशी बसू का? आम्ही तर कशाला आलो इतकं मस्त आधी सगळं खातो. आधी आम्हाला जेवण द्यायचं चल हा. मग तुम्ही खायचं नाही तर उपाशी ठेवीन. हा वाडा चला म्हातारावानी चाल नका मला राग येतो. पटापट चाल चल पटापट. नाटक लय करते रावी हा वगैरे वाढून ठेवा. ए आता जेवढं उरलंय ना तेवढंच खायचं जास्त घ्यायचं नाही काहीच समजलं ना. हा आणि उपकार माना तेवढं तरी खायला देऊ राहिलो आम्ही नाही तर उपाशी मारलं असतं. उरका लवकर आणि पटकेन ते भांडे बिंड सगळे मी खाऊन ठेवलं धुवून घ्यायचे पटकेने आणि सगळं काम उरकून या बाहेर. कपडे सांगितले की धुवायचे. कपडे धुतले का तू? खाल्लं की उठ लवकर धु मग. खाऊन दे 2 घास पोटाला. हा 8 दिवस झाले उपाशी भिकारेवानी खाऊ दे ना भीक मागा. आणि हे बघा मला बघ ऐ म्हाताऱ्या तुला लय सवय घरात घुसायची. हे बघ आम्ही घरात चाललोय आता त्या रूम मध्ये यायचं नाही. हा इकडेच बसायचं आम्हाला डिस्टर्ब नाही करायचा. काम उरकायची बसायची म्हणजे इथं फालतू मारून नाही बसायचं काम करायची पहिली. तिकडे जर आले ना बघा घरात नेऊन मारू तुम्हाला. चल रे तू जेवलं पोटभर? हा तू जेवली? हा चल. मी काय म्हणते भाजी लय उलचिक आहे लावून लावून खा थोडीशी. नाही तू घे तुला थोडी आम्ही खाते तुम्ही खा. अगं तुला बस 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 लावून लावून खा. हं. तुला घे ना खाते मी बी खातो मी. मला अन्न सुद्धा गोड लागत नाही. खायला आवडणार. खातो मी खाते. अगं मग मला कसं काय गिळेल तुला खाय एकत्र तर. हे शिळ्या भाकरी ग वास जेव राहिला त्याच्यातून पार. हा चावता चावा ना. हा नको काय वेळ आणली हो देवाने आपल्यावर लेकासाठी सारं सहन करणं आता. मग काय जेव्हा कसं तरी खा. काय पोर एवढे पैसे कमवून काय उपयोग आपला. हां पोर आपल्या करताना कमी तर आणि आपण दुसऱ्या ताब्यात आणि आपली अशा हाल. गबस ऐकेल ती बोलायला आणखी पोर आल्यावर त्याला काही बोलू नका नाही तर ती आपला जीव घेऊन टाकेल आणि आपल्या लेकराला काही करेल. गबस तू म्हणते ते बरोबर आहे काहीच नाही बोलायचं फक्त. अयो शिवाय तुकडा दात दुखू राहिले चावत सुद्धा येईना. जाऊ दे जर पाणी पिते का दर नको मला खालीच नाही ग जर ठेवून दे बरं दे. ये ना काहीतरी सोनांचं वेगळंच घरात चालू आहे. मला तर काय झालं 2-3 दिवस झाले सारखा आवाज येऊ राहिला काहीतरी आणि ती बाई रडती म्हणजे दुखत नाही आहे तिचं हिचं वेगळंच कारण आहे. त्याला त्रास देऊ राहिली. काल परवा बी लय ओरडत होती ती म्हातारं. त्या भाऊजीचा नंबर आहे माझ्याकडं फोन करावा काय माहिती. फोनच करते पाहते कारण आहे ना बिचाऱ्यांचे मला लय वाटते हालत चालू आहे. हां सापडला रिंग तर जाऊ राहिली. हा ना ती एक तर मुंबईला आहे. हॅलो 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 भाऊजी ओळखलं का मला तुम्ही? मग माहिती नंबर तुमचा शेअर बोला. आहे का हा काय चाललं? काही नाही चाललंय आता काम धंदा चाललंय ड्युटीवरती. हा का एक बोलायचं होतं मला जरा. का हो? अहो तुमच्या घरातून ना लय आवाज येतो. आवाज काय येत असेल का काय गिरणी बिरणी वाजते का जास्त? नाही हो ते त्या तुमची आई आहे ना त्यांचा ना 2-4 रडण्याचा आवाज आला हो लई. रडण्याचा आवाज हा. का रडण्याचा? आजही मी गेले. तब्येत खराब आहे त्यांची वाली. नाही हो ते ना एक माणूस बी येतो तुमच्या घरामध्ये सारखा. माणूस येतो? हा असा पोरगसाच आहे. आता आजही मी जाऊन पाहिलं तर मग जरा लईच पार जाम झाले हो तुमचे आई वडील. सारखं येतो म्हणजे नेमकं वहीन तुम्हाला काय म्हणायचंय? अहो तो म्हणतो का मी मावस भाऊ आहे तिचा पण मला ना तो रोज दिसतो अजून 2-4 जणांनी पाहिलं आपल्या गावामध्ये तो घरातच राहतो सारखा तो. पण मला आई बाबा काय असं बोलले नाही. अहो आज तर रडत होते पण ही ना काहीतरी मागून चिमटे काढते का काहीतरी करते आहो तुमची बायको. अच्छा म्हणजे काही वेगळंच कांड चालू हा वेगळंच चालू आहे. मी ना 2-3 वेळा गेले पण आज मला असं वाटलं तुम्हाला फोनच करावा पण तिनं लगेच खोटं बोलती. पण मग तुम्हाला जर आजच्या आज येता आलं ना तर पहा बरं संध्याकाळपर्यंत पहा बरं. बर
कारण आहे ना एवढ्या 8-7 दिवसात सारखं रडायचा आवाज येतो. तरी ना बरं का वहिनी मला जाणवलंय ना आई बाबांना माझ्यापासून काहीतरी लपवता असं मला जाणवतंय ते ना असे मनमोकळेपणाने पहिल्यासारखे बोलतच नाही. कारण तुमचा फोन आला तेव्हा रडत बिडत होते का ते? रडत म्हणजे एकदम आवाज कसा तरी खराब येत होता आईचा पण बाबाचा पण. हा तुमचा फोन येऊन गेला नेट का तेव्हा ना ते रडत होत्या म्हणे नाही पोराचा फोन आला म्हणून रडते म्हणे मला. आणि ती काहीतरी करीत होती अहो पाठीला त्यांच्या सारखं म्हणजे पाठ दुखती पण मला नाही वाटत बरं का भाऊजी लई हाल काढून दाबत असेल ना सेवा करते नाही हो त्या चिमट्यासारखं काढत होती टोची ती. करते का हा एक काम करा ना या ना तुम्ही लवकर लईच हाल चालू 8 दिवस झाले मी पाहू राहिले. वहिनी मी आहे ना बघतो ना आजच्या ऍडजस्टमेंट करून येतो कारण माझ्या आई बापाचा प्रश्न आहे. बघा हो मला वाटलं त्यांनी मला एवढं शिक्षण केलं लहानचे मोठं केलं इथपर्यंत पोहोचवलं आणि त्यांचं तो माणूस बी ना असं डोळे वाटारी तो हे करतो तो कोण आहे काय माहिती बाई. हा तुम्ही पाय या. काळजी करू नका. बरं या आणि खूप खूप धन्यवाद बरं तुमचे. बरं नाही हो शेजार धर्म आहे आता काय. बरं ठेवते हा. ओके खूप हा चालेल. काय टेन्शन आहे काय कळे ना बाबा आई बाबाचं बी. नेमकी खरी परिस्थिती आहे ना आता कळेल काय ते. वहिनी बोलल्या कदाचित ते पण खरं असू शकतं. आलोय ना आता चुपचाप शहानिशा करतो सामान वगैरे नंतर काढता येईल एवढं काही नाही. दरवाजा बंद आहे. हा आई बाबा दिसत आहे बरं का. खा हा काय खाते सगळे शिळे कुटके ताजं सारं खाऊन टाकलं त्यांनी शिळ ठेवलं काय. बाबा आई आला तुम्ही हे काय आहे? बघ ना तू. आणि टोपल्यात भाकरी नाही काही नाही हे तुकडे का खाताय तुम्ही असे? मग आता काय करतो दिले त्यांनी दिले म्हणजे तिनं दिले तिनं का बरं असे आई का बरं रडते? अरे आई 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 काय झालं? रडलं काय करेल का रडते आई तू? बाबा काय झालं मला व्यवस्थित सांगा ना. आता आम्हाला सोडून जाऊ नका इथून. अरे पण मग काय झालं काय ते सांगा तुम्ही. त्रास चालला आम्हाला. म्हणजे तुम्हाला त्रास कोण देते? तो कोण आहे काय माहिती. कोण आहे? सोनी त्रास देते का? लय त्रास देते आम्हाला. तुम्ही मला का सांगितलं फोनवरती? मी तुम्हाला फोन केला होता सकाळी. त्याने दम दिला आम्हाला. कशी दम दिला? मारून टाकू म्हणे मारून तुम्हाला काय कोण मारून टाकल? म्हणले जर तुला काही आम्ही सांगितलं तर तुला मारून टाकू. आई तू एवढी घाबरली की लगेच मला सांगायचं ना तू. केवढी येडी तू. आम्हाला सोडून जाऊ नको. नाही तुम्हाला सोडून कसं काय जाईल? तिला कोणीतरी जोडीदार आहे. कोण जोडीदार? त्याच्यासोबतच राहते. वहिनी बोल त्यासोबत राहते. त्यासोबत कशी काय राहते? तिकडं बसले. उठा तुम्ही फिरायला जाते या बाहेर या, उठा राहू दे जेवण राहू द्या. उठा आलं तुझा बाबा आलं तुझा. असे ते दरवाजे बंद मग ते तिकडचे आम्हाला म्हणले रडू नको नको रडू ना. झोपेला असते. हा झोपायचं टायमिंग आहे. ती कवाय झोपाते. सारं काम आम्हाला करायला सांगते. म्हणजे औषध गोळ्या आई देते, तुम्हाला दवाखाना सांगायचं ना. आम्हाला फोनवर बोलू देत नाही. चिमटे घेते चटके देते फोनवर बोलताना. त्यानं माझी मुंडी दाबली होती. मुंडी दाबली होती डायरेक्ट. मला जर बोलला ना म्हणून बाबा तुम्ही मला लहानचं मोठं याच्यासाठीच केलं की एवढं त्रास सहन करायसाठी केलं का? तुम्ही मला सांगायचं ना. म्हटलं तुझ्या जीवाला जो का तो मला तो पोरा सुद्धा मारू. असं कसं काय मारेल तो? नाही तो काय एवढं काय गुन्हेगार व्हायला चालला का काय? म्हणून आम्ही तुझ्या जीवा का पाहिजे. नाही तुमचा पोरगा काय कागदाचं म्हणलेलं आहे का? आमचं का सोनं व्हायचं. चला या बा कुठे या बघू कुठे त्यांना. आई नको रडू तू. आई गाभरला नव्हते गाभर तू काय झालं? इकडं मारलं त्याने मला. कमरेत मारलं. बापरे एवढा तमाशा चालू झाला घरी तुम्ही सांगितलं नाही मला. आई नको ना रडू. तुला सांगितलं ना मी. गप ना ग. पदरानं पुसून घे. बाबा तुम्ही बसा तुम्ही. एक काम कर जा ना तू जा ना. आवाज आहे तिला. काय ग तुला किती वेळा सांगितलं डिस्टर्ब करू नको. काय काम आहे तुझं? हा
कशाला आलीस तू? काय केस धरले? चल तिकडे. चल ना चल ना चल ना चल ना चल ना. मी मार काय झालं? काय झालं? बस ना मारू नका हो. बस ना इथं मारू नका बस खाली मारू नका ना. खाली बस आई बस बस ग बस. हा तू तर बस घेऊ बी नाही करा. उठ इथं. कोण कोणता भाऊ हा? भाऊ आहे. कोणता भाऊ मावस भाऊची बघा. हा मावस भाऊ बघा. का रे काय अरे काय आहे हा? बाज आई बापाला काय छळतोय का मारतोय आई बापाला तू का नाही हा? कोण आहे हा? कोण आहे बोल पटकन. बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड आहे कशाचा बॉयफ्रेंड आहे हा? लाज नाही वाटत माझ्या आई बापाला शिळे कुठे खाऊ घालते शिळे कुठे खावले का रे बॉयफ्रेंड आहे नाही मला कशाला फसवलं तू जर बॉयफ्रेंड होता मला कशाला फसवलं तुम्ही यांना काय चालतंय मला मारणार तुम्ही मारा मार कर माझं मर्डर कर मार ना मार मला मार नाही नाही हा काय नाही नाही चुकलं असं नाही होणार ह्याच्या पुढून. चुकले आई बाबा सांगा तुम्ही काय करा रडू नको नाही आई कशाला रडते तू बोल तू बिंदास बोल त्रास दिला हा? आम्हाला. सांगा तुम्ही सांगशाल तो निर्णय घेऊ सांगा पटकन लय मारलं हा लय दम दिलं शेळ भाकरी खाऊ घातल्या. तुला नाही त्यांनी मला याच्यासाठी वाढवलं का लहानचं मोठं केलं आधार सगळं दम द्यायचा आधार सगळं. अरे अरे तुझा अवतार काय हा? काय ते केस तुझ्या भूतासारखे वाढेल थोबड काय हा? एक फाटक्या जरी आहे का तू दम दे माझ्या आहे बापाला दम देतो माझ्या आहे बापाला दम देतो भाऊ आता आम्हाला सोडून नका जाऊ. आम्हाला मारायचा हा? जर तुमच्या पोराला जर सांगितलं तो पोराचा सुद्धा मर्डर करू बरं. नाही रे आम्हाला मारून माझं मर्डर करतो काय हो नाही मग आम्हाला जिवंतपणे मरण यातना भोगाव्या लागल्यात. अरे तुला पण तर आई बाप असतील ना आई बाप त्यांनी तुला यासाठी लहान मोठं केलं का हा का तू दुसऱ्याचा आई बापाचा छळ कर म्हणून हा एक काम करा तुझा बॉयफ्रेंड आहे ना ठीक आहे म्हणजे तुला माझी गरज नाहीये ते म्हणले हा? फक्त पैशासाठी मी तुझ्या पोराशी लग्न हा ठीक आहे ते माझ्या लक्षात आलंय मग आता माझ्या लक्षात आलंय की ही का बरं झटपट हा बोलली लग्नाला सगळं तुला दिले तू दिलेले पैसे सगळे याच्यावर उडवते ते आम्हाला काय देत नाही. असं करते यांना तू शिळे कुठे आई बापाला खायला दिले नाही चुकलं मी नाही चुकलं खरंच चुकलं. चुकले अशी चूक असते एक काम कर तुला त्याची गरज आहे ना तुला पैशाची गरज तुला पैसे पण देतो मी पाहिजे तर तुला किती पैसे पाहिजे सांग मला हा पैसे पाहिजे ना तुला हा तुला पैसे पाहिजे ना किती पैसे पाहिजे मला नाही लागत. हा? नाही तू एक काम कर तुम्ही ना आत्ताच्या आत्ता आहे ना दोघं पण इथून निघायचं नाही मी काय बोललो मला तुझी गरज नाहीये अहो मी खरंच चुकलं. मी फक्त माझी आई बापाची सेवा करणारी मला मुलगी पाहिजे होती म्हणून मी तुला पसंत केली मी वाटतं नाही मला लग्नाची काय आवश्यकता होती जर मी हा भाऊ आम्हाला तो आल्या गावऱ्या आणून ठेवल्या खालती गौऱ्या आणून ठेवल्या खालती तू गौऱ्या आणून ठेवल्या अरे तुझ्या गौऱ्या तुला नेऊन तिथं जाळील मी हिच्यामुळे मी वागलो तसं मला हिनं सांगितलं होतं. काय ग नाही पटकन खरं सांग बर का काय प्लॅनिंग ती आहे मला म्हटली तुम्हाला कळून नाही हा. द्यायचं हे सांगू शकतात म्हणून मी यांना त्रास दिला ही मला म्हटली. आमचं प्रेम मेन तू ये मेन म्हणजे मेन सगळे माझी काही चूक नाही तिनं मला पैसे द्यायची मग मी आणि 8 महिन्यापासून अरे म्हणजे सगळं कांड तू केलेलं आहे का एक काम कर तू ये ना तू कृपा करून जा आता तुझ्या आई बापाकडे जा ठीक आहे ना हा? 8 महिन्यापासून आईडच जा आहे. आता तुला आहे ना तुला आता मी नाही चुकलं ना ठीक आहे आता तुला काय करत नाही बघ हाणून मारून त्या काही गोष्टी होणार नाही मला माहिती आहे त्यापेक्षा तुम्ही प्रेमात आहे ना तुमचं जा आणि डबल जर इकडे दिसला तर मग माझी इतकं वाईट नाही आहे नाही मी येणार माफी मागते ना. नाही माफी नको माफी नको बाई नको अरे तू कमी कमी विचार करायचा असता का माझे पण आई बाप आहे माफ करा. मी पाया पडते. नको. Please, माफ करा ना. 8 महिन्यापासून आहे. प्लीज भाऊ माफ करा. 8 महिन्यापासून येते मी मागे आलो होतो 15 दिवस तुम्ही मला सांगितलं नाही बरं, याच्या दाखवामुळे सांगता आला आम्हाला. मला याची लय भीती वाटते बाबा. तुला त्रास मी काय होईल. नाही करणार तुम्हाला मी खरंच चुक अरे ते लहान पोरापेक्षा कसे रडते बघा जरा एवढं पाप कुठे पेडशील तू अवदासा याने धमक्या कशा दिलत्या आम्हाला हा? धमक्या दिलत्या. तुम्ही घाबरायचं नाही ना तुम्ही एवढे का घाबरले मला तेच कळालं नाही ती म्हणले तुला मारून टाकू नाही तर आम्ही बापरे म्हणजे तुम्ही मायाच्या पुढे तुम्ही सगळं केलं हा भाऊ तुझ्यासाठी तू ये ना सारं सोने केलं. हा मुलगा चांगला दिसतोय मला बोललं त्यांनी माफी मागितली म्हणजे त्याच्या मनात पाप नाहीये
हे सगळं कान तुझं दिसतं मला. एकदम माफ करा तिला, पण हा? मी तिला भेटणार नाही, नाही, बोलणार नाही, नाही. नको. मी जातो माझ्या मार्गाने. नाही नाही तू जा बाबा, मला लफडेवाले बायको नको आहे. आम्ही सर्वसाधारण माणसे, आम्हाला नको आहे. रास नाही सोबत नाही, नाही, आम्हाला नाही, नको. नाही, नाही, सोन्याची असली तर नको आम्हाला नको, ती. नको. मी आहे ना, माझे आईबाप आहे ना, आईबाप मी बरोबर घेऊन जाईन. असं वाटलं होतं का त्यांना? मी खूप बोललो. नाशिकला बंगला बांधून ठेवलाय, ते बंगल्यात पण जात नाही का? त्यांचं इथं आयुष्य गेलेलं आहे, त्यांना घर सोडायचं नाही म्हणून आम्ही अशा घरात राहतो इथं. नाही त्यांना काहीच गरज नाही. आम्हाला तिकडे करमत नाही रे भाऊ, गावाशिवाय काय जाऊ द्या, करा. काही नाही, बघू आपण आहे ना, आपल्या जे नशिबात असेल ते होईल, नाही तर दुसरी बघू. जा बाई तू जा. खरंच चुकलं. जातो मी. हो तू जा. तिने माझ्या बांगड्या जातो. मंगळसूत्र एकदाने सगळं काढून हा घेतलं. तू पण जा, तू पाहू राहिली ना, जा तू पण जा. तिच्याकडे सगळं सोनं पडलंय, सोनं. हा तू मी काय म्हणते, चुकले. मी माफी मागते तुमच्या नाही नाही नाही, नको नको, पाय नको पडू माझे, काय पाय नाही सुचले, नको. बाबा प्लीज माफ करा ना मला. 2 मिनिट थांब. आई बाबा काय करायचं सांगा तुम्ही. तुम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, मी तुम्ही सांगशाल तसं. इथून पुढे मी खरंच असं काय नाही वागणार. म्हणती, काय करते? लय भीती वाटत हो पण याची काय बघितलं बघितलं. नाही आई, मी ह्याच्या पुढे ये बघ मग एक करतो का, काय? तू याला संग घेऊन जाय, नाही तर मग आम्हाला तरी सोबत बघितलं घेऊन काय करू? उद्या आवळीच्या मनात असे विचार येऊ द्या, माझ्या जेवणात काही घालून दे ना, मारून टाकलं ना मला. आम्हाला बी तेच करेल भाऊ, आता तिला कळालंय. काय कर बघ आता ती काय. काय बरं बी एक सांग, करू तुझे शकते. दागिने वगैरे कुठे ठेवले? आहे सगळे. हा नाही मग एक काम, तुझी बॅग भर, जातो. बरं तू आम्ही जर म्हटलं बा जाऊ देवा तिचं चुकलं, परत ते आमच्या जवळ राहिले, परत बरं त्याला एक बोलून एक घेतो, काम मग काय करतो आई करायचं? बाबा, तुम्ही आहे ना, हे रात्रीतून मोठ्या दाबतील नाही नाही हे मारतील, मला माहितीये काय ते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं राहत असतं. काय कर नको. हा. प्लीज ऐका नाही, एकदा माफ करा ना. मी नाही मला एक करणार. सांग, तू मुलगा तो माफी मागून गेला, त्याच्या मनात काही नव्हतं, तू त्याला का असं बोलवलं? तू काय एवढी पैसे बळी पडली? एवढी लालची का तू? मला नव्हतं माहिती पुढं असं होईल. वाईट जर केलं ना, त्याचे शेवट पण वाईटच असतो, ही कधी पण लक्षात ठेवायचं. खरं अरे जीवावरून जीव जाणवायचा, असं नाही करायचं कधी. हिला आहे ना जाऊन दे, नको हिला. हिला नवऱ्याची पण काळजी नाही, हिने तुझा विश्वासघात केलाय. नाही, ती नवऱ्याचा विश्वासघात करणारी, ती कधी संसार करणार नाही. आई मी तिचं निवांत लक्षण का राहिलो? चांगलं मला वाटलं नाहीये. तुमची सेवा करते. चला बाबा आपलं काम झालं का? एक 5-6 महिन्याचं काम राहिले, ते आवरलं का मग इकडे येणार होतो मी. काची सेवा, मुंड्या दाबल्या, काची सेवा. तिचे लक्षण चांगले नाही भाऊ, ही नाही संसार करू शकत. आता काय माहिती रताळ्या तो एक काम करतो त्याला आता तवा मी- डायरेक्ट बिल घ्यायचं, मुंडी ऐका दाबायला. तुम्ही काहीच घाबरू नका. आता आहे ना 5-6 महिने माझ्यासोबत चला, तेवढे काढा. मी हिला आई बापाच्या घरी पोहोचून येतो. कारण कसं आहे माहिती का, ही बाला तिथं पोहोचवलेली बरी, उद्या ते नको बोलायला. ही जर परस्पर गेली ना, त्यांच्या हवाली करून येतो मी हिला. तिच्या आई बापाला बी सांग, हे असे उद्योगीचे. हा नाही सगळं सांगतो मी, सगळे काय तिचा सांगतो. बापा इतका नाला की बोलतो तुम्ही- रुपया आता तुम्ही काय घाबरू चाललं? नका, आता घाबरू नका. आई अजिबात एक सुद्धा थेंब निघू द्यायचं नाही नाही भाऊ, आतमध्ये. आता तू आला ना, हा आमच्या जीवात जीव आला आता. हा. आता काहीच घाबरू नका आणि तुम्ही आराम करा. आता एक आई गरम गरम स्वयंपाक बनवा मस्त, पहिले जेवण करा. बाबा हे बघ कसे पार चारा सुकलाय त्यांचा वाला. भाऊ त्यांना गोळ्या बी देत नाही रे, काय सांगायचं. सकाळी त्यांचं बीपी लय वाढला होता. हिला असंच नेतो आता मी. चल चप्पल घाल, चप्पल घाल पटकन, चप्पल घाल लवकर. आता नका काळजी करू, आला आपला लेख. हा आता नाही, आपण आता हिला सोडून आहे ना लगेच 1-1.5 तास येतो मी. गेलो. तुम्ही तोपर्यंत जेवण वगैरे करा, काही टेन्शन घेऊ नका. जेवायला तुझी घरी काळजी घे भाऊ, रस्त्यात ती काय बी करेल हिचं नाही नाही. ती काय करते, मी घाबरतो की हिला. जेवायला घरी ये भाऊ. हा मी लगेच येतो. हिला फक्त सोडून येतो, हिच्या आई बापाच्या घरी सोडलं, सांगतो बाबा ही तुमची सांभाळा, त्यांना सांगतो लगेच वापस येतो. चल निघ ना पुढा. माफी मागते आता, लाज वाटायला पाहिजे. चल ना आता काय ते. परमेश्वरा, खरंच रे तू हाय या जगात, खरंच तुला आमची काळजी होते रे परमेश्वरा. अशी वेळ कोणावर नको येऊ दे रे देवा. चला हा